ऐकलं तर कळेल आणि कळलं तरच तर वळेल. स्टोरी देवोभव. एक फुगेवाला होता. तो मार्केटमध्ये जाऊन रोज फुगे विकायचा. त्याच्याकडे वेगवेगळ्या कलरचे फुगे होते. पिवळा, निळा, हिरवा. पण लाल कलरचा बलून तो वेगळा ठेवायचा. का माहितीये? कारण त्यात त्याने हेलियम भरलेला होता. ज्या दिवशी त्याच्याकडून कोणी फुगे विकत नाही घ्यायचे ना, तेव्हा तो हा लाल रंगाचा फुगा होता ना, हेलियमने भरलेला, तो वरती सोडायचा. आणि हेलियम भरल्यामुळे तो वरती 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 आकाशात जायचा. आणि सगळे मुलं जेव्हा तो लाल रंगाचा बलून बघायचे ना, तेव्हा ते धावत यायचे आणि त्याच्याकडून बलून विकत घ्यायचे. त्या मार्केटमध्ये एक छोटा मुलगा होता. तो हे सगळं रोज पाहायचा. एक दिवस तो त्या फुगेवाल्याकडे आला आणि त्याने विचारलं, काका, हा लाल कलरचा फुगाच फक्त आकाशात उंच उंच जातो. जर आपण काळ्या कलरचा फुगा उडवला तर तो जाईल आकाशात उंच. तेव्हा त्या काकाने त्याला उत्तर दिलं, अरे मुला, हा फुगा आहे ना, तो त्याच्या रंगामुळे वरती नाही जात आहे. त्यात जे भरलंय ना हेलियम, त्याच्यामुळे तो वरती जातोय. जर हेच मी काळ्या रंगाच्या फुग्यामध्ये भरलं तर तो पण वरती जाईल, आणि निळ्या कलरच्या फुग्यामध्ये भरलं तर तोही वरती जाईल. जसं इथे बाहेरचा कलर महत्वाचा नव्हता ना, तसंच आपण कोणत्या ब्रँडचे कपडे घालतो, आपण कसे दिसतो, आपण टावर मध्ये राहतो मोठ्या मोठ्या की नॉर्मल बिल्डिंग मध्ये राहतो, या गोष्टी इम्पॉर्टंट नसतात. इम्पॉर्टंट असतं ते आपण मेहनती आहोत की नाही, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे का आपल्याकडे, आपले विचार चांगले आहेत का, आणि त्या गोष्टी असतील ना तर आपण आपल्या आयुष्यात काहीही मिळवू शकतो आणि कितीही उंच जाऊ शकतो. म्हणून म्हणतात, कोणतंही पुस्तक त्याच्या बाहेरच्या कव्हरने जज करू नका, आत काय आहे ते बघा.